जय महाराष्ट्र मित्रांनो, राज्य सरकारने कापूस आणि सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांसाठी राबवलेली कापूस सोयाबीन अनुदान योजना अर्थात भावांतर योजना अंतिम टप्प्यात पोहोचली आहे। या योजनेत शेतकऱ्यांना प्रति हेक्टर 5,000 रुपये अनुदान देण्यात येणार आहे, ज्याची मर्यादा 2,000 ते 20,000 रुपयांपर्यंत असणार आहे। या योजनेअंतर्गत लाखो शेतकऱ्यांचे कागदपत्रे जमा करण्यात आले असून अजूनही काही शेतकऱ्यांची कागदपत्रांची प्रक्रिया सुरू आहे। या योजनेत सहभागी होणाऱ्या शेतकऱ्यांचे डाटा सरकारने गोळा केला आहे, ज्यामुळे अनुदानाचे वितरण लवकरच सुरू होणार आहे। शेतकऱ्यांना त्यांच्या लाभार्थी यादीबद्दल माहिती मिळवण्यासाठी तसेच किती क्षेत्रासाठी अनुदान मिळणार आहे हे पाहण्यासाठी ऑनलाईन सुविधा उपलब्ध आहे। शेतकऱ्यांनी आपल्या कागदपत्रांच्या आधारे किती अनुदान मिळेल हे ऑनलाईन तपासता येईल। शेतकऱ्यांना या व्हिडिओच्या माध्यमातून यादी पाहण्याची सोपी पद्धत समजावून सांगण्यात आली आहे, त्यामुळे व्हिडिओ नक्कीच शेवटपर्यंत पहा आणि आपल्या चॅनलवर पहिल्यांदाच आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या। तर मित्रांनो, राज्य सरकारच्या कापूस आणि सोयाबीन अनुदान योजनेतील लाभार्थी यादी आता शेतकऱ्यांना ऑनलाईन पाहता येणार आहे। यासाठी शेतकऱ्यांना अधिकृत संकेतस्थळावर जाऊन त्यांची यादी तपासू शकतात। तर मित्रांनो, सर्वप्रथम आपण बघूया पोर्टलवर लॉग इन कसे करायचे। पोर्टलवर आल्यानंतर शेतकऱ्यांना लॉग इन आणि डिस्बर्समेंट स्टेटस असे पर्याय दिसतील। फार्मर सर्च या पर्यायावर क्लिक करून आपला आधार क्रमांक टाकावा। त्यानंतर OTP पाठवण्यासाठी पर्याय निवडावा। आपल्या मोबाईलवर आलेला OTP टाकून लॉग इन करायचे आहे। लॉग इन केल्यानंतर विभाग निवडून जिल्हा आणि तालुका निवडण्याचा पर्याय येईल। उदाहरणार्थ यवतमाळ जिल्हा निवडल्यानंतर त्यातील सर्व तालुके दाखवले जातील। तालुका निवडल्यानंतर गाव निवडा आणि सर्च करा। यानंतर त्या गावातील पात्र शेतकऱ्यांची यादी आपल्यासमोर येईल। यादीत प्रत्येक पेजवर 10 शेतकऱ्यांची माहिती दिसेल। शेतकऱ्याचे नाव, त्याचे पीक जसे की कापूस किंवा सोयाबीन आणि किती क्षेत्र आहे हे स्पष्टपणे दाखवले जाईल। कापसासाठी जास्तीत जास्त 10,000 रुपये आणि सोयाबीनसाठी 10,000 रुपयांपर्यंतचे अनुदान देण्यात येणार आहे। दोन्ही पिकं असतील तर एकूण 20,000 रुपये शेतकऱ्यांच्या खात्यावर वर्ग करण्यात येतील। शेतकरी त्यांचा जिल्हा बदलून वेगवेगळ्या गावांमधील यादी देखील तपासू शकतात। अशा प्रकारे शेतकऱ्यांना त्यांच्या अनुदानाची आणि पात्रतेची सविस्तर माहिती मिळवता येईल। कापूस आणि सोयाबीन अनुदान योजनेत पात्र शेतकऱ्यांना अनुदान वितरणाची प्रक्रिया सुरू होणार आहे। शेतकऱ्यांनी जमा केलेली कागदपत्रे PM किसान योजनेच्या डाटाशी मॅच केली जात आहेत। ज्यांची माहिती जुळते त्यांना पहिल्या टप्प्यात अनुदान देण्याची प्रक्रिया लवकरच सुरू होणार आहे। ज्या शेतकऱ्यांची माहिती अद्यापही जुळलेली नाही त्यांच्यासाठी KYC आणि आधार डाटा तपासणीसारख्या प्रक्रियांची अंमलबजावणी कृषी विभागाकडून केली जात आहे। लवकरच ही प्रक्रिया पूर्ण करून शेतकऱ्यांना योजनेचा लाभ मिळण्याची अपेक्षा आहे। शेतकऱ्यांनी त्यांच्या स्तरावरती उर्वरित कागदपत्रे लवकरात लवकर पूर्ण करून द्यावीत, जेणेकरून ते देखील या अनुदान योजनेसाठी पात्र ठरतील आणि शासनाच्या या प्रक्रियेला गती मिळत आहे। आणि योजनेत सहभागी होण्यासाठी शेतकऱ्यांनी दिलेली माहिती योग्य प्रकारे सादर करणे गरजेचे आहे। तर मित्रांनो, महत्त्वपूर्ण असा व्हिडिओ होता। आपल्या शेतकरी बांधवांना नक्कीच शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद।